मुरगुड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी एकूण 12 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते। त्यापैकी 9 उमेदवारी अर्ज अपात्र झालेत, तर नगरसेवक पदासाठी 206 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते। त्यापैकी 116 अर्ज अपात्र झाले आहेत। त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी 3 आणि नगरसेवक पदासाठी 90 उमेदवार पात्र ठरले आहेत। त्यामुळे मुरगुड नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील, राष्ट्रवादीच्या तस्मीन राजेखान जमादार आणि शाहू आघाडीच्या सुजाता अनिल अर्जुने या 3 उमेदवारांचे नगराध्यक्ष पदासाठी अर्ज वैध ठरले आहेत। तिन्हीपैकी सुहासिनी पाटील विरुद्ध तस्मीन जमादार यांच्या सरळ लढतीची शक्यता आहे। त्यामुळे सुजाता अर्जुने काय पवित्रा घेणार या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। मुरगुड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने आज दिनांक 18/11/2025 रोजी काल दिनांक 17/11/2025 पर्यंत दाखल झालेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आलेली आहे। सदर छाननीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी एकूण प्राप्त 15 अर्जांपैकी 4 अर्ज आणि 3 उमेदवार 4 अर्ज पात्र असून त्याच्यामधील 3 उमेदवार हे सदर जागेसाठी पात्र ठरण्यात आलेले आहेत। तसेच इतर प्रभाग 1 ते 10 यांच्यामधील देखील सर्व पात्र अपात्रता घोषित करण्यात आली असून छाननीची प्रक्रिया पूर्ण झालेली असून आजपासून पुढील 21 तारखेपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीची प्रक्रिया सुरू राहील। 21 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत माघारी अर्ज स्वीकारण्यात येतील, याची सर्वांनी नोंद घ्या। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।